नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% वाढ होण्याची शक्यता। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। सरकारी कर्मचारी अनेक दिवसापासून 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत। 8वा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू झाला आहे, मात्र प्रत्यक्ष पगारवाढ होण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे। दरम्यान 8व्या वेतन आयोगात किती पगारवाढ होणार याबाबत अनेक तर्क राबवले जात आहे। फिटमेंट फॅक्टर किती असणार असाही प्रश्न विचारला जात आहे, कारण फिटमेंट फॅक्टरवरच पगारवाढ अवलंबून असते। फिटमेंट फॅक्टरवर पगारवाढ लागू होईल, त्यामध्ये पगार तर वाढणारच, त्यासोबत जानेवारी 2026 पासून एरियस देखील मिळणार आहे। दरम्यान कर्मचाऱ्यांना पगार किती वाढू शकते जाणून घेऊया। फिटमेंट फॅक्टर ठरणार पगारवाढ। 8व्या वेतन आयोगात पगारवाढ किती असणार? फिटमेंट फॅक्टरवर असणार। जर फिटमेंट फॅक्टर 2.57 झाला तर बेसिक सॅलरी 30 ते 35% वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार 46,260 ते 642,500 रुपयापर्यंत होऊ शकतो। जर फिटमेंट फॅक्टर 3.0 निश्चित झाला तर कर्मचाऱ्यांचा पगारवाढ 54,000 ते 7,50,000 रुपयापर्यंत होऊ शकतो। फिटमेंट फॅक्टर 3.25 निश्चित झाला तर 58,000 रुपयापासून ते 8,12,500 रुपयापर्यंत होऊ शकतो। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार आहे फिटमेंट फॅक्टरवर ठरणार आहे। किती मिळणार एरियस? 8व्या वेतन लागू होण्यास जेवढा वेळ लागणार तेवढ्या महिन्याचं एरियस मिळणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना 3 ते 9 लाखापर्यंत एरियस मिळू शकते असं सांगण्यात येत आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल, व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।